Very, very warm welcome in our morning meditation sessions. Very, very good morning. सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. आजचा आपला टॉपिक आहे जो पास्ट टॉपिक होता की टाइप्स ऑफ एनर्जी क्लिनिंग. त्यामध्ये मंत्र साधना, मंत्र चॅन्टिंग ही का बेनिफिशियल आहे इतर मॉडलिटीज पेक्षा म्हणा किंवा त्यानुसार. कारण की यामध्ये स्व आधारित, स्व पर आधारित आणि पर आधारित तीनही गोष्टी आपण एकाच वेळी अप्लाय करू शकतो. तर आज आपण बघूया की मंत्र साधना का मी सजेस्ट करतो त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन. मंत्र साधना म्हणजे काय? मंत्र साधना हा शारीरिक अडथळ्यांवरचा आध्यात्मिक उपाय आहे. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडथळे येत असतील तर मंत्रोच्चाराच्या माध्यमातून त्या समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. मानसिक शक्तीच्या बळावरच मनुष्य यशस्वी होतो, निरोगी आणि सामर्थ्यवान वाटू शकतो. मंत्राच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला किंवा मेंदूला वाईट विचारांपासून दूर ठेवू शकतो आणि त्यांचे रूपांतरण नवीन आणि चांगल्या विचारांमध्ये करू शकतो. चांगल्या भावना, चांगल्या विचारांमध्ये सतत गुंतून राहिल्याने आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना थांबतात आणि चांगल्या घटना घडू लागतात. जर तुम्ही सात्विकपणे बैठक मंत्राचा दररोज ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी जप केला तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचा आशावादी दृष्टिकोनही विकसित होतो, जो जीवनासाठी आवश्यक आहे. या फोटोमध्ये तुम्ही बघा नामस्मरणाचं महत्त्व. नामस्मरण हे असं आहे, देवतेचं नाम. तुम्ही ते देवतेचं, कोण्याही देवतेचं नाव घ्या, कुळदेवाचं नाव घ्या, एखाद्या गुरुचं नाव घ्या, एखाद्या विशिष्ट शक्तीचं नाव घ्या. नाम म्हणजे प्रत्येक नावामध्ये एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि नाव त्या तत्वासोबत जोडलेलं असते आणि ते तत्व ज्या शक्तीने युक्त आहे ती शक्ती ऑटोमॅटिक तुम्हाला मिळणे सुरू होते. आणि नाम जपाचं सर्वात सुलभ कारण हे आहे की नाम जप तुम्ही कोणत्याही अवस्थेत करू शकता. पवित्र अवस्था असो किंवा अपवित्र असो, चांगली असो किंवा वाईट असो, जागा कोणतीही असो, कोणतीही अवस्था असो, तुम्ही नामस्मरण करू शकता. बघा, एक स्त्री ती भांडे घासत आहे, एक व्यक्ती त्यांचं काम करत आहे आणि मुलगा खेळत आहे. अशा प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्ही नामस्मरण घेऊ शकता. म्हणजे नामस्मरणाला जागेचं, स्थितीचं, काळाचं बंधन आहे नाही. कोणतीही अवस्था असो तुम्ही नामस्मरण करू शकता. नामजप कलियुगातील श्रेष्ठ उपासना आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, अर्थात कलियुगात सर्व यज्ञात मी जपयज्ञ आहे. भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते. केवळ नामानेच वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, यातच नामाचे विशेषत्व, श्रेष्ठत्व सिद्ध होते. ईश्वराच्या नामाचे विशेष महत्त्व जाणून घेऊन वाचकांनी योग्य नामसाधनेला आरंभ करावा, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे. नामसाधनेत कशाची आवश्यकता आहे? एकाग्रता वाढवणे, यश साधन करणे, देवांशी संबंध स्थापित करणे. मंत्र सूक्ष्म शरीर सक्रिय करतात, दुःख नाहीसे होते, पुण्य निर्माण होते, मानसिक शक्ती वाढवते. सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात 20% समस्या शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे निर्माण होते, तर 30% समस्या शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होते. उरलेली 50% समस्या निव्वळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. म्हणजे जीवनातील 80% समस्या साधनेमुळे सुटू शकतात, कारण की यामध्ये आध्यात्मिक कारणांचा समावेश आहे आणि त्या सहन करण्याची शक्ती ही साधनेमुळे प्राप्त होते. आता आपण बघू निर्विचार जप काय करू शकतो. निर्विचार जपमुळे तुमचं मनोलय होते, बुद्धिलय होते, चित्ताचं लय होते, अहंकाराचं लय होते, जलद मोक्ष प्राप्ती होण्याकडे तुम्ही गतिशील होता. तसंच निर्विचार जप करण्याचे काही प्रकार आहेत. भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि निर्विचार जप, हे सर्व प्रकारे तुम्ही निर्विचार जप किंवा मोक्षत्व, मुक्तीचा मार्ग प्राप्त करू शकता. निर्गुण तत्वाच्या नामजपाचे महत्त्व काय आहे?
निर्गुण तत्वाची साधना काय आहे, जी साधना मी सर्वात अगोदर सर्व साधकांना प्रदान करतो. निर्गुण तत्वाची साधना काय आहे? मन जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन, अहंकार निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले तरीही मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतातच. या उलट ओम नमः शिवाय हा नामजप अखंड केला तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात. या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते. म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धिलय, त्यानंतर चित्ताचा लय, शेवटी अहंकाराचा लय होतो आणि त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास सहाय्य होते. तुम्ही बघू शकता, शिव हे निर्गुण तत्वाचे प्रतीक आहे. आता दुसरी साधना म्हणजे संरक्षक देवतेची उपासना. संरक्षक देवता जे एखाद्या ठिकाणाचे किंवा एखाद्या व्यक्तीचे रक्षण आणि संरक्षण करतात. सम्राट एखाद्या प्रमुख देवताला त्याचा वैयक्तिक संरक्षक किंवा संरक्षण म्हणून देखील स्वीकार करतो. वैयक्तिक संरक्षक देवता इष्टदेवता म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर कौटुंबिक संरक्षक देवतांना कुलदेवता म्हणून ओळखले जाते. ग्रामदेवता ही ग्रामाची संरक्षक देवता असते. काट्याने काटा काढायचा या नियमाने संरक्षक देवतेच्या जपाने जी शक्ती निर्माण होते तिच्यामुळे वाईट शक्तीचा त्रास न्यून होत जातो आणि हे होत असताना व्यक्तीला त्रास सुद्धा जाणवतो. कारण की शक्ती जेव्हा आपल्या शरीरातून बाहेर पडते तेव्हा ती विशिष्ट प्रकारचे स्पंदनं, विशिष्ट प्रकारचे कंपन उत्सर्जित करते आणि एखादा व्यक्ती विशिष्ट ठिकाणी रोगी असेल किंवा त्याची ग्रंथी त्याने बांधलेल्या असेल, तिथून ऊर्जा निघताना तिथे त्या कंपनांमुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. तर मी भगवती सिंहमुखी हे जे कालीचं स्वरूप आहे, जिवंत जागृत स्वरूप आहे, वर्तमान स्थितीमध्ये कलियुगामध्ये भद्रकाली ही शक्तीचं असं स्वरूप आहे जे जिवंत जागृत आहे आणि प्रत्यंगिरा हिला अथर्वर्ण भद्रकाली असे म्हणतात. ही भगवती भद्रकालीचं एक असं स्वरूप आहे जी उग्र तसेच प्रभावी आहे. तर मी संरक्षक देवता म्हणून ह्या देवीचं साधना सर्वांना प्रदान करतो. आता आपण बघू सहाय्यक देवतेची उपासना. ही माझ्या साधनेचा तिसरा प्रकार. एक वेळा तुम्ही ऊर्जेमधून शुद्ध झाले, तुमचं चित्त शुद्ध झालं, तुमचं शरीर शुद्धी झाली, तुमची विचारांची मनाची शुद्धी झाली की आता आपल्या जीवनात पाहिजे असते ते म्हणजे स्थिरता, ऐश्वर्य, सुख, शांती, समृद्धी. तर ही साधना मी सर्वांना प्रदान करत असतो. इष्टदेवता, सहाय्यक देवता कोण आहेत? उपासकाचे आवडते देवता दर्शविणारा हा शब्द आहे. स्मार्त आणि भक्ती या दोन्ही परंपरांसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये अभ्यासक त्यांना प्रेरणा देणाऱ्या भगवंताच्या रूपाची पूजा करतो. तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय भगवंताच्या कोणत्याही रूपाकडे आकृष्ट होत असाल तर तो तुमचा इष्टदेव आहे. देवतेचे स्मरण करणे आणि त्यांच्याशी आंतरिक संबंध जोडणे हे सरावासाठी आवश्यक मानले जाते. धार्मिक मान्यतामध्ये प्रत्येक व्यक्तीचा इष्टदेव किंवा देवी असतो. मी सर्व साधकांना सहाय्यक देवतेमध्ये लक्ष्मी तत्वाची उपासना करायसाठी मार्गदर्शन करतो. तर यामध्ये एक आहे ते लक्ष्मी तत्व आणि दुसरं आहे लक्ष्मी तत्वाचंच उग्र स्वरूप, ते म्हणजे वाराही स्वरूप. अष्टमातृकापैकी असलेली वाराही देवी, जिला आपण सर्वजण पूजत असतो. त्यांची पूजा करूनच मनुष्य जीवनात प्रगती करू शकतो. कुंडलीच्या आधारे लोक आपला इष्टदेव किंवा इष्टदेवी देवता ठरवत असतात. अधिष्ठाता देवता किंवा देवी आपल्या जन्मजन्मांतराच्या संचिताद्वारे निश्चित केली जाते. ग्रहांच्या समस्या दूर करण्यासाठी विशेष देवतांची पूजा केली जाऊ शकते. तुम्हाला तुमचा आणि तुमच्या आराध्याचा आतून विकास करावा लागेल. तुमच्या देवतेच्या कृपेशिवाय कोणतेही ज्ञान तुम्हाला काहीही शिकवू शकत नाही. तुमच्या देवतेच्या कृपेशिवाय कोणतीही शक्ती तुम्हाला आध्यात्मिक आणि श्रीमंत बनवू शकत नाही. तुम्हाला शिकवण्याची आणि प्रगतीच्या मार्गावर नेणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही, फक्त तुमचा आत्मा आणि त्या आत्म्यात वास करणारा तुमचा आराध्य देवच आहे. तर यावरून एक गोष्ट लक्षात आली की जर आपल्याला आपलं जीवन बदलायचं असेल तर मंत्र साधना, देवी देवतांची साधना करणे अनिवार्य आहे. आणि ही कमी खर्चिक, कमी वेळेत होणारी, स्वतःवर अवलंबून असणारी पद्धती आहे, ज्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा समावेश होत नाही.
तर आपण बघितलं की मंत्र साधना ही का बरं आवश्यक आहे आणि मंत्र साधनेचे बेनिफिट्स काय आहे. ऍक्च्युली मंत्र साधना सर्वांना सजेस्ट करण्यामागचं कारण हेच असते की एक तर हे देवशक्ती सोबत कनेक्टेड आहे. दुसरं, यामध्ये खर्च खूप कमी आहे. समोरच्या व्यक्तीची जे प्रबल इच्छाशक्ती आहे, जे डेडिकेशन आहे, स्वतःच्या जीवनाला त्याला बदलायचं असते, त्याकरिता हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आपण जोपर्यंत रेडी होत नाही मोठ्या कामासाठी, तोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत राहणे. ऊर्जेचा सिद्धांत काय म्हणते की जे तुम्ही विचार करत आहे, जी गोष्ट तुमच्या माइंडमध्ये वारंवार वारंवार रिपीट होऊन राहिली, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्यामधूनच तुमच्या जीवनामध्ये ऊर्जेचं निर्माण करणं सुरू करून देईल. आणि एकदा काय ऊर्जा निर्माण झाली की ती ऊर्जा तुमच्या फिजिकल बॉडीला ऍक्टिव्हेट करते, काम करायसाठी तयार करते. आणि एक वेळा फिजिकल बॉडी काम करायला तयार झाली की जसे ऊर्जेचे स्पंदन असतील तसंच तुम्हाला समाजाकडून, तुम्हाला तुमच्या प्रोफेशन मधून, तुमच्या घरामधून, आउटर स्पेस मधून तशा रिॲक्शन्स तुम्हाला मिळतील. इतक्या सहजासहजी आपण आपल्या विचारांना बदलू शकत नाही. त्याच कारणाने मंत्र ही अशी पद्धत आहे की तुम्ही जर पूर्ण दिवसभरातून 1 तास मंत्र चॅन्टिंग साठी काढत आहे, तर कमीत कमी त्या 1 तासामध्ये नोईंगली अननोईंगली तुम्ही निगेटिव्ह विचार खूप कमी करत आहे. बरोबर. त्यानंतर नामस्मरण जर तुम्ही सुरू केलं तर दिवसभर तुमच्या मनामध्ये ते देवाचं नाव फिरत राहते. तर जितक्या वेळपर्यंत तुमच्या मनामध्ये ती चॅन्टिंग फिरत राहील, तितका वेळ तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट येणार नाही. याच ऍडव्हान्स व्हर्जन असं आहे, ज्याला आपण स्विच वर्ड म्हणतो. एक प्रकारे त्याला आपण मंत्रच म्हणू. का? कारण की त्याची काम करायची पद्धत तेच आहे, जशी मंत्र काम करते. सबकॉन्शियस माइंड मधून एनर्जीला ऍक्टिव्हेट करून देणे. फक्त ह्या मंत्रासोबत देवशक्ती ऍक्टिव्हेट आहे. स्विचवर्ड सोबत कोणतीच देवशक्ती ऍक्टिव्हेट नाही आहे. परंतु पुन्हा नियम तोच लागते की तुमचं मन काय करून राहिलं. तर त्या स्विचवर्ड सोबत जे इंटेन्शन्स दिलेले आहे, समजा एखादा स्विचवर्ड्स आहे, त्या स्विचवर्ड्स मुळे जसं तुम्हाला मनाची शांती पाहिजे, शारीरिक शांती पाहिजे, तुम्हाला बिमारी आहे, स्वास्थ्य पाहिजे, तर बीई, तर बीई 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 असं स्विचवर्डची जर तुम्ही चॅन्टिंग करून राहिले, तर काय झालं की तुम्ही एक सबकॉन्शियस माइंडला एक तुम्ही संकेत दिला की ह्या वर्ड्सच्या थ्रू मला मेंटल पीस, फिजिकल पीस, माझं अं, जे हेल्थ आहे, ती हेल्थ मला चांगली करायची आहे. या नियमानुसार, या नियमानुसार तो स्विच वर्ड तुमच्या लाईफमध्ये काम करणं सुरू करेल. ठीक आहे. ध्यान साधनेमध्ये काय प्रॉब्लेम येते की जसं आपण ध्यान साधना करायला जातो त्या वेळेवर एक्झॅक्टली तुमचं मन आतमधल्या आतमध्ये बडबड करणं सुरू करते आणि तुमचं अख्खं मेडिटेशन पूर्ण होऊन जाते, तुम्हाला कळत नाही. त्याच कारणासाठी मी जी ध्यान साधना आहे ती सहजासहजी अं, कोणाला सजेस्ट करत नाही. आता आपण जे ध्यान साधना करत आहोत ह्या साधनेमध्ये मग काय विशेष आहे. ऍक्च्युली ही
जितकी ध्यान साधना आहे तितकीच मंत्र साधना सुद्धा आहे. तुम्ही जर शांत बसून राहिले तर ही मंत्र साधना आहे, ध्यान साधना आहे. तुम्ही जर चॅन्ट केलं तर ही मंत्र साधना आहे. तुम्ही जर एनर्जीवर फोकस केलं तर ही हिलिंग आहे. तुम्ही जर आतमध्ये जे वर्डिंग्स होत आहे त्याच्यावर फोकस केलं तर ते अफर्मेशन आहे. तुम्ही जर क्लीन 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 क्लिअर 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 चार 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 ह्या वर्ड्सवर फोकस केलं तर हे स्विच वर्ड्स आहे. तुम्ही जर तुमच्या गुरुच्या एनर्जीवर फोकस केलं किंवा माझ्या एनर्जीवर फोकस केलं तर ही हायर डायमेन्शन मधून येणारी तुमच्यासाठी एक ब्लेसिंग म्हणा किंवा मग एक रेकी हिलिंग आहे. तर एकच साधना खूप साऱ्या मल्टीफोल्ड मल्टीपल याच्यामध्ये अलग 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 छोट्या छोट्या गोष्टी मी गुंतवून ठेवलेल्या आहे. जशी जशी तुमची लेवल वाढत जाईल तसं तसं तुम्हाला याचे अनुभव येत जाईल. आणि मुद्दा आहे की तुमच्याकडे ऊर्जा आली पाहिजे. जर तुम्ही ऊर्जाच निर्माण नाही करू शकले तर मग तुमच्या या साधनेचा काही फायदा होणार नाही. त्यासाठी मी पर्सनली डेली बेसिसवर रोज हा टॉक घेत आहोत. आणि जेव्हा साधना सुरू होते तेव्हा मी तुमच्याकडे एनर्जीचं ट्रान्समिशन करत आहोत. साध्या भाषेत त्याला आपण शक्तिपात म्हणतो, की ऊर्जा प्रवाहित करून देणे. यामध्ये तुमचं काम निव्वळ रिसिव्हिंग मोड मध्ये असते. 90% तुमच्यासाठी रेडी असते, 10% तुम्हाला फक्त रिसिव्ह करायचं असते. त्यामुळे ही जी आपली प्रोसेस आहे ही सगळ्यात बेस्ट प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण ऍज अ डिवाइन फोर्स म्हणून एंजेल्सला इन्व्हाइट करत आहोत, डिवाइन मास्टर्सला इन्व्हाइट करत आहोत. मंत्रामध्ये आपण चक्रचे बीज मंत्र घेत आहोत, आपण अफर्मेशन सुद्धा करत आहोत, आपण व्हिज्युअलायझेशन सुद्धा करत आहोत, आपण मॅनिफेस्टेशन सुद्धा करत आहोत. जेव्हा मी हार्ट चक्रावर येतो त्यावेळेस मी बोलत असतो की आता तुम्हाला काय पाहिजे तुम्ही व्हिज्युअलाइज करा. हा, कारण की एनर्जी येत आहे तर तिला रस्ता तर दाखवा. तुमच्या बॉडीच्या ऑर्गन्स प्रती तुम्ही अलर्ट राहा. त्या चक्रच्या थ्रू तिथे हिलिंग होत आहे. एनर्जी बॉल एका चक्रातून दुसऱ्या चक्रामध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्या चक्रामध्ये शिफ्ट होत आहे. ऑटोमॅटिकली तुमची प्रोग्रेस होऊन राहिली. कोणाला त्रास होईल, कोणाला चांगलं वाटत, आपापल्या प्रकृतीला प्रत्येकाला अनुभव येतील. पण हा वे सगळ्यात फास्टेस्ट वे आहे आणि सगळ्यात बेनिफिशियल, इफेक्टिव्ह. आणि यामधून फिजिकल किंवा मेंटल त्रास होण्याचे जे मार्ग आहे ते खूप कमी आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आजपासून पुढचे 21 दिवस असं समजायचं ना की आपला हा कोर्स 21 दिवसाचाच आहे. सुरुवातीचे काही फ्री सेशन्स, शेवटी शेवटी काही फ्री सेशन्स, किंवा मदत कधी 1-2 दिवसाची गॅप पडली, तुम्हाला 21 दिवस सतत अलर्ट राहून मेडिटेशन करणे आहे. आजपासून मी पर्सनल लिंक देणे सुरू केलं आहे. मी ग्रुपमध्ये लिंक टाकलेली आहे. पण जे पेमेंट करतील त्यांनाच आता पुढचे 21 दिवस लिंक चालेल. किंवा मला सांगून ठेवा की आम्ही पेमेंट करणार आहोत, त्यांना लिंक भेटेल. बस. ओके. तर चला सुरुवात करू आपण आपल्या मेडिटेशनला. ताट सरळ बसा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास सोडा.
तुम्ही स्वतःजवळ स्वतःचे क्रिस्टल्स ठेवू शकता. पाण्याची बॉटल तुम्ही स्वतःजवळ ठेवा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास घ्या. श्वास सोडा. मी नेहमी सांगत असतो, मेडिटेशनच्या अगोदर तुम्ही दिवा लावू शकता. सुगंधित अगरबत्ती लावू शकता. चला तर सुरू करू. रेडी? व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग योगेश सर. गुड मॉर्निंग. कसं वाटलं? एकदम जबरदस्त सर. असं म्हणजे असं फिलिंग झालं आता की काय म्हणते बा. जेव्हा हे आलं ना, आपण पर्पल हे क्रिएट केला बॉल, हम्म. तेव्हा असं मला फिलिंग झालं की माझे हात दोन्ही अशा मांडीवर आहे हम्म. आणि लहान लेकरू आपल्या मांडीवर कसं येऊन बसते इथे, आपण असं हे पटकन मारून बसला होता, हम्म. तसं कोणतरी येऊन बसला माझ्या मांडीवर आणि मांडीवर भार आला आणि हे जे माझे दोन हात आहे, दोन हात त्याला असे टच आहे, म्हणजे जो प्रेशर येतो ना दोन हातावर, हम्म. असं असं काहीतरी आता एंडिंगला हे झालं वाह. की एकदम म्हणजे म्हटलं कोण येऊन बसलं. म्हणजे असं आपण हाताने दाबूनही ठेवतो ना, लहान लेकरू वगैरे कोणी इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे म्हणून दोन्ही हात मांडीवर बसला राहते, ते एकदम सेम फिलिंग. मी अंजलला म्हटलं काय इंडिकेशन आहे. त्या अँजलने काही सांगितलं नाही, म्हणजे फक्त त्या ब्लेसिंग देऊन चालल्या गेल्या. त्यांना थँक्यू थँक्यू म्हटलं, पण इंडिकेशन नाही दिलं काय. वाह. छान आहे. कसाही अनुभव असो, येत आहे. हो हो. हळूहळू क्लिअर पण होईल. क्लिअर होईल. बढिया. ब्लेस यू थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू ब्लेस यू. ब्लेस यू ब्लेस यू. हा. अरुणाताई काकू. तुमचं हे करा. माईक अनम्यूट करा. हा. गुड मॉर्निंग. छान वाटलं, थोडं भारी भारी वाटलं होतं. हम्म. हम्म. मध्ये जे मणिपूर चक्र होतं तिथे, हम्म. पण मग थोडं हलकं वाटत गेलं. अच्छा. हम्म. मग बाकी छान होतं. एकदम बढ़िया. हा छान. हा. ब्लेस यू. थँक्यू दादा, थँक्यू. ब्लेस यू. हम्म. हा. आणखी कोण आहे? सुरभिताई. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आज म्हणजे मला ना स्लिपी स्लिपीच झालं. बरं. थोडं झोपण्याच्या मोडमध्ये हम्म. सुरुवातीला. मग जसं मला जाग आली तर थोडं अवेक झाली मी. ओके. बाकी थोडं रिलॅक्स होतं. छान आहे. ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू. प्रणालीताई, तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहे वाटते. ओके. हो, उशिरा ब्लेस यू. जॉईन केलं. फ्रेश होते. ब्लेस यू. ठीक आहे.
त्यानंतर कोण आहे आता? निंबाडकर सर. अच्छा, हे ट्रॅव्हलिंग मध्येच असेल. ओके. लता काकू, तुम्ही आहे का आज प्रेझेंट? बोलू शकता? तनिका ताई, व्हेरी गुड मॉर्निंग. ब्लेस यू. फ्रेश वाटत आहे. ऍक्च्युली मी काल ट्रॅव्हलिंग मध्ये होती म्हणून काल जॉईन नव्हतं केलं. आज अच्छा. घरी आली आहे. तर घरीच केलं वाटतं. खूप छान वाटलं. ओके. ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. विक्की सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर आजचा अनुभव पण फार छान होता. अ, जेव्हा थर्ड आय चक्रावर गेलो ना मी, त्यावेळेस मला असं वाटलं की मी अस- एका खूप मोठ्या बर्फानी, म्हणजे असा पूर्ण पूर्ण बर्फाचा तो प्रदेश आहे. ओके. आणि सगळीकडे मला व्हाईट 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 दिसायला लागलं. आणि जेव्हा मग ते सहस्त्र चक्रावर गेलं तर एकदम वरचं फ्लोअर, म्हणजे माझ्या वरती असं छत आलं पांढऱ्या फुलांचं. हम्म. असं मला गेस झालं आणि मी खूप, म्हणजे खूप हॅपी होतो त्या तिथे, त्या 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 सिच्युएशनला खूप एन्जॉय करत होतो. ओके. आणि एक 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 डिसेंट फिलिंग येत होती मला. आय एम हॅपी. ओके. आणि फार एनर्जेटिक वाटत आहे, बिलकुल झोप नाही येऊन आली. आणि मला फार लवकर संपल्यासारखं वाटलं मेडिटेशन. अरे. नाही म्हणजे ते खूप डीपर चालला गेल्यासारखं असं वाटलं की यार इतक्या लवकर का चेंज झाला, आहे की नाही, असं ते हम्म. वाटत. And छान वाटत आहे सर, खरंच छान वाटत. ओके. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. तर ठीक आहे. लता काकू, बोलू शकता? हो. चला ठीक आहे. तर सर्वांना खूप खूप ब्लेसिंग्स. डेली बेसिसवर जे मी शेवटी सांगत असतो, गार्डियन एंजेल्स, आर्कएंजल राफेल आणि आर्कएंजल मायकल, व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, पर्पल लाईट, याला डेली प्रत्येक मोमेंट मध्ये, तुम्ही गाडी चालवत आहे, तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, तुम्ही तुमच्या वर्किंग प्लेसवर गेलेले आहात, तुम्ही कोण्या संकटात सापडले आहे, तुम्हाला काही कोणाशी डील करायची आहे, काही तुम्ही प्रॉब्लेम मध्ये फसले आहे, प्रत्येक सिच्युएशन मध्ये अगोदर ह्या व्हाईट लाईटला इन्व्हाइट करा. हे तुमचे स्वतःचे एंजल्स आहे, भले तुम्हाला माहित नाही आहे, पण ते आहेत. आणि मी डेली त्यांना ऍक्टिव्हेट करून ठेवत आहोत. तुमचं चेतना जशी जशी डेव्हलप होईल, तुम्हाला त्यांचे नावं पासून तर त्यांचे सगळं स्वरूप फील होणं सुरू होऊन जाईल. पण माझ्याकडून मी त्यांना ऍक्टिव्हेट करून ठेवलं आहे की तुम्ही प्रत्येकाला आता मदत करा. त्यामुळे तुम्ही त्यांचा स्ट्रेंथ, करेज, विजडम, नॉलेज, प्रत्येक मोमेंट मध्ये तुम्हाला त्या आयडियाज आल्या पाहिजे. तुम्हाला ते असं सुचलं पाहिजे की एक्झॅक्टली मी काय करू. तर गार्डियन एंजल्स तुम्हाला फुल्ली प्रोटेक्ट करेल. आर्कएंजल राफेल आहे, प्रत्येक सिच्युएशन मध्ये ती तुम्हाला हिलिंग पाहिजे, पॉवर पाहिजे. तुम्हाला असं वाटत आहे की ही तब्येत माझी आणखी सुधारली पाहिजे, आणखी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, राफेलला इन्व्हाइट करा. त्या सिच्युएशनला हील करायचं आहे. तुमच्या घरात काही प्रॉब्लेम चालू आहे, वर्किंग प्लेसवर काही प्रॉब्लेम चालू आहे, आर्कएंजल राफेलला म्हणा की या आणि इथलं काय आहे प्रॉब्लेम सगळं हील करा. या जागेची तब्येत ठीक करून टाका. तुमच्या घरात कोणी लोक आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला व्यवहार आहे, गडबड गडबड वाटून राहिलं, राफेल हील करा, सगळ्या गोष्टी हील करून टाका. आर्कएंजल मायकलला इन्व्हाइट करायचं, प्रोटेक्शन मागायची. तुम्ही काही काम करत आहे, तुम्ही जो वर्किंग प्लेसवर आहे, तुम्हाला टॉर्चर होऊन राहिलं, वर्कलोड खूप वाढत आहे, घरातून निघता ट्रॅफिक मध्ये फसता, घरातले कामं तुमचे पूर्ण होऊन नाही राहिले, प्रत्येक गोष्टीत अडथळे अडथळे अडथळे, काहीही करायला गेलं की वादविवाद, म्हणजे असं समजा ना की जिकडे सगळं फसल्यासारखं जीवन आहे, तिथे मायकलला बोलवा आणि म्हणा आर्कएंजल मायकल, क्लिअर करून टाका सगळी निगेटिव्हिटी. माझ्या मनातली, माझ्या शरीरातली, माझ्या घरातली, माझ्या आजूबाजू सराउंडिंग मधली, माझ्या व्यवहारातली निगेटिव्हिटी क्लीन करा.
काही निगेटिव्ह लोक जर माझ्या जीवनात आले असतील तर त्यांना माझ्या लाईफमधून, म्हणजे त्यांना नाही, त्यांच्या एनर्जीला क्लिअर करा. लोकांना क्लिअर नाही करायचं, आपल्याला एनर्जीला क्लिअर करायचं आहे. की ते एनर्जीचा संपर्कच जर तुटून गेला, ऑटोमॅटिकली काय होईल, त्यांची ऑऱ्यापासून तुम्ही दूर होऊन जाल. घरातल्या लोकांसाठी प्रे करा की बरं यांच्यावर काहीतरी निगेटिव्हिटी आहे, क्लीन करून टाका आर्केंजल मायकल. असं ह्या तीनही एंजेल्स लाईन एकदम असं जवळ करून टाका आपल्या. मग मी ऍड ऑन करत जाईल, तसं तसं तुम्ही ऍड ऑन करत जा. जसा कोणाला मनी इश्यू आहे त्यांनी आर्केंजल एरियलला बोलवायचं, है ना. जसं तुम्ही तुमच्या, काय म्हणू आपण, जॉब मध्ये आहे, तर तुमच्या वर्किंग डेस्कवर लॅपटॉप आहे, तुमचे पुस्तक आहे, रजिस्टर आहे, त्याला हिलिंग द्यायचं, फील करायचं आपल्या हातातून ती ऊर्जा जात आहे. आर्केंजल एरियल, ह्या टेबलवरून मी काम करतो आणि ह्या कामातूनच मी पैसा कमवतो, याला ब्लेसिंग द्या. दुकानात आहे तुम्ही, तुम्ही तुमच्या बिझनेस प्लेसवर आहे, तिथे तुम्ही बसलेले आहात. इमॅजिन करा, तुमचं ते एखाद्या ठिकाणी देवाचा फोटो लावला असेल, तुमचा गल्ला आहे, तुमचं पेटी आहे. फील करा आर्केंजल एरियल, तुम्ही या, मला अबंडन्स मध्ये ब्लेसिंग्स करा, की माझ्याकडे कस्टमर आले पाहिजे, माझ्याकडे वेल्थ आली पाहिजे. मी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे लोकांसाठी, ही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यामुळे लोक खुश झाले पाहिजे आणि ते त्यांना चांगले बेटर रिझल्ट आले पाहिजे आणि त्याच्या थ्रू मला अर्निंग झाली पाहिजे. माझ्या अर्निंगच्या सोर्सला वाढवा. घरात तुम्ही, तुमचा कपाट आहे, छोटीशी तिजोरी आहे, नसन तरी एखादी छोटीशी पेटी आणून ठेवा, त्याच्यामध्ये काही चांगले कॉइन्स, नोट वगैरे ठेवा. किंवा तुमचं डॉक्युमेंट आहे, घराची प्रॉपर्टीची आहे, स्टॉक आहे, हील करा आर्केंजल एरियल, याला हील करा. तुम्ही कुठे फसले आहात प्रॉपर्टीमध्ये, पैशामध्ये, त्याला इमॅजिन करा आर्केंजल एरियल, याला हील करा. हे मनी इश्यू हील करा. मायकलला म्हणा प्रोटेक्शन द्या. आपण फसतो ना, दुकानात फसतो, प्रॉपर्टीमध्ये फसतो, पैशाच्या व्यवहारात फसतो. मायकल, फसलेल्या गोष्टीला क्लिअर करा. एरियल, हील करा, मनीचे फ्लो वाढवा. कोणी मुलं आहे किंवा तुम्हाला नॉलेजची गरज आहे, युरियलला बोलवा. आता जसं सुरभीताई आहे, तुम्ही आर्केंजल मेटाट्रॉनला बोलवा. आर्केंजल मेटाट्रॉन लहान मुलांसाठी आहे, मेंटल आणि फिजिकल डेव्हलपमेंटसाठी आहे. मेंटली आणि फिजिकली रिटार्डेड जे बाळा असतात, त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये पॉवर आणण्यासाठी, त्यांच्या माइंडला ऍक्टिव्हेट करासाठी आर्केंजल मेटाट्रॉन सुंदर आहे लेकरांसाठी. तुमचे मुलं ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल, चिडचिड करून राहिले, काहीच नाही, आर्केंजल मेटाट्रॉन या, माझ्या बाळाला हील करा, त्याच्या माइंड, बॉडीला, कॉन्शियसनेसला हील करा. आर्केंजल मायकल, माझ्या बाळावर जे काही निगेटिव्हिटी असेल, कोणाची नजर लागली आहे, काही नकारात्मकतेसोबत नरेश झालाय, रिलीज करा. आर्केंजल राफेल, याची काही तब्येत खराब असेल, याला काही प्रॉब्लेम असेल, एनर्जी मध्ये गडबड आहे, त्याला हील करा. आर्केंजल युरियल, मी तुम्हाला बोलवतो, माझ्या बाळाला डिव्हाइन नॉलेज आणि विजडम द्या, जेणेकरून सांगायची गरज नाही पडली पाहिजे, त्याला समजलं पाहिजे आणि जे वाचन, जे लिहिणार, ते पूर्ण मेमोराईज झालं पाहिजे. आर्केंजल मेटाट्रॉन, तुम्ही या, फिजिकली, मेंटली त्याला फुल्ली डेव्हलप करा. असं एक एक जण आहे. मजा येईल जेव्हा तुम्हाला लक्षात राहील ते सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही मेडिटेशन मध्ये बसले आहे, आज चक्र साधना चालू आहे, आणि तुम्ही एकदम, तुम्हाला आठवलं, अरे माझे तर फायनान्शियल इश्यू चालू आहे, कसं करू, एकदम, अरे दादाने म्हटलं होतं एरियलला बोलवायचं, आणि तुम्ही बसल्या बसल्या मूलाधार चक्र किंवा आव्हान करतो, ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती, मैं आपका आव्हान करता हूं, बस ते झालं. त्याच्यातच म्हणायचं आर्केंजल एरियल, मी तुम्हाला बोलवत आहो, तुम्ही या, तुमची दिव्य ऊर्जा मला द्या, माझे फायनान्शियली प्रॉब्लेम्स आहे त्याला हील करा, मला ब्लेसिंग द्या. आणि फील करा आर्केंजल युरियल तुमच्या समोर उभे आहे. जसं मी म्हणतो आर्केंजल राफेल तुमच्या समोर उभे आहे, त्यांच्या हातामधून ग्रीन लाईट येत आहे, तुमच्या छातीवर येत आहे, तुमच्या पूर्ण शरीरावर प्रवाहित होत आहे, तुमची हिलिंग होत आहे. बस असंच फील करायचं की आर्केंजल एरियल पण उभे आहे सोबत, त्यांच्या हातामधून गोल्डन लाईट येत आहे, आणि तुम्ही फायनान्शियली अबंडन्स, आणि तुमची चाललाय लम वम रम करत सगळ्या चक्रामध्ये फायनान्सची ऊर्जा वाढून राहिली. असं एका एका एनर्जीला
आपल्याला बोलवता येते. चक्र मेडिटेशन करण्याचा अर्थ कसा काय आहे, की तुम्ही पहिले रेडी झाले पाहिजे, तुमची बॉडी रेडी झाली पाहिजे. एंजल्स एवढ्या लवकर निगेटिव्ह बॉडीमध्ये येत नाही, निगेटिव्ह लोकांना आशीर्वाद पण देत नाही. का? कारण की त्याचं रिझन हे आहे की शुद्ध शक्ती जेव्हा येते तेव्हा ती वाया नाही गेली पाहिजे. बरोबर आहे ना? ती वाया नाही गेली पाहिजे. जर तुम्हाला त्याला फील करायचं आहे तर तुमची बॉडी सुद्धा प्युअर असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे मेडिटेशन करत आहोत, रोज सवय लावत आहोत. एक वेळ एक आसन जी सवय लावतो ना आपण, त्यावेळेस सगळ्या शक्तींना माहित असते की ह्याच वेळेवर ह्याच जागेवर आपल्याला यायचं आहे, आणि ती तुम्हाला ब्लेसिंग देते. तुम्ही ऍक्टिव्हेट होता, तुम्ही अलर्ट होता. रोजच्या रोज नवीन 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 शक्ती तुमच्या सोबत येणं सुरू करते, कारण की दरवाजा उघडला एकाच्या मागे एक येणं सुरू होऊन जाईल, एकाच्या मागे एक एंजल्स येतील. डिव्हाइन एंजल्स आहे, नेचरचे एंजल्स आहे, लाखोच्या संख्येमध्ये एंजल्स आहे. ज्या दिवशी तुम्ही त्यांना टॅप कराल ना, तशी भरभरून ऊर्जा तुमच्यावर येणं सुरू होईल. तेव्हा तुम्ही माझ्यासारखं डोनेट पण करणं सुरू कराल ना. तर भरपूर आहे, पण पहिले पात्रता, स्वतः तयार व्हा. चक्र क्लिअर करा, पाथ क्लिअर करा, एनर्जी चॅनल क्लिअर करा. हे घाम येणं, अंगातून वाफा निघणं, गरम गरम वाटणं, हे काय आहे? तुमची छिद्र पूर्ण उघडत आहे, एनर्जी चॅनल ओपन होत आहे. तुमचं माइंड ओपन होईल, ऍक्टिव्हेट होईल, रिसिव्ह तुमची खूप चांगली होऊन जाईल. मग तुम्ही बघा, एंजल्स जेव्हा येतील ना, अशी मिरॅकल सारख्या गोष्टी तुमच्यासोबत होईल. कधी कधी अनबिलिव्हेबल गोष्टी होते, काहीही होते. आम्ही कालचं एक सेशन मध्ये बोलत होतो, तर एका मुलीचं उदाहरण, म्हणजे माझं पर्सनल क्लासची गोष्ट सांगतो. त्यामध्ये एक मुलगी आहे 8व्या वर्गातली, जिला 60%च मार्क आले. म्हणजे कधी तिचं एवढं त्या लेवलची आहेच नाही. पण काय झालं की तिच्या आईने हे असंच प्रकारचं एंजल्स वगैरे सुरू केलं, तिला तिच्यासाठी ब्लेसिंग सुरू केल्या, आणि तिला सांगितलं की तू एंजल्सला बोलव, नाव वगैरे काहीच माहित नाही, फक्त एंजल्स हे नाव घ्यायचं. आणि पेपरला गेली ती पोरगी. पहिल्याच पेपरला एक दोन प्रश्नानंतर सगळं विसरून गेली, पेनच नाही चाले. तिने म्हटलं कसं करू कसं करू, मग त्यांनी एंजल्सला, तिचं म्हणणं आहे की मी 100 वेळा इन्वोक केलं, काउंटिंग करून 100 वेळा, की एंजल्स तुम्ही या. कारण की तिचं म्हणणं होतं की मला पेपर तर येऊन नाही राहिला, मी काय करू आता, मी एंजल्सलाच बोलवतो. आणि जसं तिचं असं म्हणणं पडलं की जसं 101 झालं, सडनली माझा पेपर असा हवेत उडल्यासारखा साईडला गेला. मी तो पेपर उचलला, आणि पेपर उचलून जसं ठेवलं, त्याच्यातून एक चिठ्ठी निघाली, आय एम विथ यू. म्हणजे तिला ती भीती वाटली का रे, चिटिंग म्हणून पकडा, म्हणून तिने ते रॅप करून फेकून दिली. पण तिचं म्हणणं असं पडलं की त्याच्यानंतर मी खुश झाली आय एम विथ यू म्हटल्याबरोबर, आणि मी पेपरमध्ये प्रश्न बघितला, एकदम मला आन्सर क्लिक झाला. जसं मी लिहायला सुरुवात केली, तिथून पुढचे सगळे पेपर्स तिने असे लिहिले की 99% तिने मार्क आणले. मॅडमनी तिच्या आई बाबाला शाळेत बोलवलं की 60% वाली पोरगी 99 वर कशी पोहोचली, आम्हाला सांगा, तुम्ही कुठे कोचिंग लावली. म्हणजे काहीच कोचिंग नाही लावली आम्ही. पण मॅडमचं हे म्हणणं आहे की ह्या मुलीची हँड रायटिंग का बरं चेंज झाली. मग जुने पेपर दाखवले, नवीन पेपर दाखवले, मुलीची हँड रायटिंग पूर्णपणे चेंज आहे. आणि तो पेपर त्यांनी शाळेमधून मागून घेतला आणि घरी हे केलं, लॅमिनेट करून ठेवलेला आहे, दोन्ही पेपर, की अगोदरच्या पेपर मधली हँडरायटिंग आणि ह्या पेपर मधली हँडरायटिंग. आणि ती मुलीने जे चिट फेकली होती ना, ते पेपर झाल्यानंतर शोधून तो पेपर आणला वापस, आणि तो सुद्धा लावून ठेवला, आय एम विथ यू. आणि त्यांचं म्हणणं आहे की आता 1.5 वर्ष झाले या प्रोसेसला, मुलीचे मार्क कमी नाही होऊन राहिले. पेपरच्या एक दिवसा अगोदर वाचते, पेपर द्यायला जाते, बाकी टाइम काय करताय, तिने अलग कोर्सेस लावलेले आहे, ते आता अलग अलग गोष्टी शिकून राहिली. अभ्यास फक्त एका दिवसापुरता झाला तिच्यासाठी, बस जा, वाचा, मेमोराईज झालं, पेपरमध्ये उतरून टाका, बस. म्हणजे काहीही खरं नाहीये, तुम्ही फक्त रेडी टू रिसीव्ह असले पाहिजे. मिरॅकल्स होते म्हणजे होते. त्या क्लिनिंग प्रोसेस मध्ये आपण सध्या आहोत, बस. त्याला क्लिनिंग प्रोसेस समजा. ज्या दिवशी टच होऊन जाईल ना तुमचं, बुम,
ऑटोमॅटिक होईल. आणि मी हळूहळू सगळं शिकवणार आहे. सगळ्या एंजेसचं इन्व्होकेशन तुमच्यासाठी किती बेनिफिशियल राहील, कसं तुम्ही बिझनेसमध्ये, तुमच्या जॉबमध्ये तुम्ही जाऊ शकता, करिअर ऑपॉर्च्युनिटी कशी अट्रॅक्ट कराल, नवीन जॉबला कसं अट्रॅक्ट करू शकता, नवीन फायनान्सचे नवीन नवीन रस्ते कसे तुमच्या जीवनात खुले होतील, लग्नासाठी तुम्ही ट्राय करतायत, तुम्हाला तिथे कोणत्या एनजीएसला बोलवायचं जेणेकरून तुम्ही तिकडे बेनिफिट झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी. ऑलरेडी मॅरिड लाईफ आहे तर त्याला आणखी हॅपी कसं करायचं, सगळं सगळं है ना? तर ट्रस्ट करा ह्या डिवाइनवर आणि फक्त कंटिन्यू राहा. साथ सोडू नका, फक्त कंटिन्यू राहा बस. लेवल वाढत जाईल ना, मला समजून जाते की कोणाला काय दिलं पाहिजे मग. ओके, चला, ब्लेस यू. थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू सो सर, मच. थँक्यू.